बातमी आहे शरद पवार गटाकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या मध्यवर्ती कार्यालयाची। पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर एकीकडे शरद पवारांचा गट तर दुसरीकडे अजित पवारांचा गट असे चित्र पाहायला मिळत आहे। त्यातच आता शरद पवार गटाकडून पिंपरी चिंचवड शहरात नवीन कार्यालय टाकण्यात आले आहे। लवकरच शरद पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं आहे। तसेच शरद पवार गट आणि अजित पवार गटातील कार्यकर्ते येणाऱ्या काळात आमने सामने आलेले पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटातील नेत्यांना पिंपरी चिंचवडकर कशा पद्धतीने साथ देतील हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पाहायला मिळत आहे। आणि आज आपण जर माझ्या मागे हा सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नवीन मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते सुरू करण्यात आलं आहे। थोड्या दिवसातच देशाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। आपल्यासोबत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जे युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख, आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। इम्रान भाई, काय सांगाल, पक्ष 2 गट पडल्यानंतर आज तुम्ही या ठिकाणी नवीन जे मध्यवर्ती कार्यालय ते सुरू केलं आहे, काय सांगाल याबद्दल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आदरणीय पवार साहेबांच्या शिवफुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा खूप मोठा वर्ग ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे। कारण की पिंपरी चिंचवड घडवताना MIDC असेल त्याचा जेव्हा पाया रचला गेला, औद्योगिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवडची शहराची महाराष्ट्रात ओळख आहे, तर त्याच्यामुळं खूप लोकांना रोजगार मिळाला आहे। त्याच्यामुळं पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग इथं आहे। नंतरच्या काळात तुम्ही बघितलं असेल की IT हब जे सगळं आणलं हिंजवडीमध्ये, IT आणण्यामागं देखील आदरणीय पवार साहेबांचा सगळ्यात मोठा वाटा आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्रातले नव्हे तर पूर्ण देशातली लोक पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली, इथं वास्तव्यास राहिली आणि सगळ्यांचे कामधंद्याने शहराचा विस्तार होत गेला। त्याच्यामुळं पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला भूमिका घ्यावी लागते आणि आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या विचाराला अनुसरून आदरणीय पवार साहेबांबरोबर आम्ही काम करतोय। आधीच्या काळात जे सगळे स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, ते एकत्रितपणे एका कार्यालयामध्ये काम करत होते। आता प्रथमच अशी वेळ आली की 2 गट पडलेत आणि तुमच्या शरद पवार गटाला एक वेगळं कार्यालय निर्माण करण्याची वेळ आली आहे। याबद्दल कसं वाटते? काय वाईट वाटतंय तुम्हाला याबद्दल? साहजिक वाईट वाटणार ना। आमच्या शहरातले मोठे नेते होते, म्हणजे उदाहरणार्थ योगेश भैल होते, नाना काटे होते, अजित गावाने होते, असे आमचे मोठे नेते शहरातले होते। आम्ही त्यांच्या तालमीत घडलेलो आहे आणि आमच्या महिला अध्यक्ष आहेत, सगळे आम्ही त्यांच्या तालमीत घडलो, आम्ही सोबत काम करत होतो। पण आता शेवटी प्रत्येकाला एक भूमिका घ्यायची असते। आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या शिवफुले शाहू आंबेडकर विचारधारेला आम्हाला ती विचारधारा आवडली, म्हणून आम्ही ती भूमिका घेतली। आता शेवटी लोकांच्या कामासाठी, लोकांच्या न्यायासाठी किंवा लोकांच्या प्रश्नासाठी आता आम्हाला झगडावं लागणार आहे, म्हणून आम्ही त्याच्यामुळं आदरणीय पवार साहेबांसोबत राहिलेलो आहे। आणि पक्ष कार्यालयाचं झालं तर आता कसं असतं, प्रत्येक टीम पुढं जात असते। आज आम्ही आमच्या जागी, उद्या कोण दुसरे येतील, ते चालत असतं, ते राजकारणाचा तो एक भाग आहे। शहरातील 90% जे स्थानिक नेते असतील, जे नगरसेवक, आजी माजी नगरसेवक आहे, ते सगळे अजित पवारांसोबत गेलेत। आता इथून पुढे जे पक्षाचं काम आहे ते कशा पद्धतीने तुम्ही नेणार आहात? कुठली नवीन माणसं या पक्षात जोडली जाणार आहेत? स्थानिक म्हणण्यापेक्षा आमच्या महिला अध्यक्षासुद्धा स्थानिकच आहेत। आता ज्योतिताई निंबाळकर स्थानिक, आमच्या इथं 10 ते 12 नगरसेवक जे स्थानिक आहेत, त्यांच्या आदरणीय प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांबरोबर त्यांच्या मीटिंग झालेल्या आहेत, आमच्या बैठका झालेल्या आहेत। येणाऱ्या 3-4 दिवसात तुम्हाला सगळ्यांची नावं आणि मोठा मेळावा जेव्हा होईल तेव्हा तुमच्या सगळ्या लक्षातच येईल। तर सर्वजण आदरणीय पवार साहेबांना जे मानणारे लोक आहेत ते आमच्यासोबत आहेत, ती खूप मोठी संख्या आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आम्ही आजच्या घडीला समजा उद्या जरी पुढच्या महिन्यात निवडणूक झाली तरी आमच्याकडे 70-80 कॅन्डिडेट निवडून येतील अशी आमच्याकडे संख्या आहे। ताई, तुमची नवीनच वर्णी लागली आहे महिला शहर अध्यक्षपदी। 2 गट पडल्यानंतर तुम्ही शरद पवार गटाच्या आज महिला शहर अध्यक्ष आहेत। या कार्यालयाच्या माध्यमातून पुढील कामकाज कशा पद्धतीने होणार आहे तुमच्याकडनं? नक्कीच आज कार्यालयाचं ओपनिंग लवकरात लवकर होईल, पण आमच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे। कारण ज्या पद्धतीत पिंपरी चिंचवडमध्ये 2 गट पडले त्यावेळेस आम्ही सगळेच म्हणजे दुखावलं गेलो होतो की आज निम्मी लोकं तिकडे होती, निम्मी लोकं या साईडला होती। आता आपलं कसं होणार? तर काही निवडक जे सहकारी आहेत की ते पुढं आले ठामपणे की नाही आपण साहेबांच्या विचारावर आहोत, त्यामुळे आम्हीही स्वतःला तयार करू शकलो की आपल्या लोकांच्या विरोधातच जाऊन आपण ही भूमिका घेणार आहोत आणि काम करायचे। मग काम करण्यासाठी पक्ष कार्यालय हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की पुढील जे नियोजन असतील, बैठका असतील, हे सर्व पक्ष कार्यालयामार्फत होणार होतं। त्यासाठी सर्व फिरून किंवा सर्वे करून
आमच्या सहकाऱ्यांनी हे जे मिळून पक्ष कार्यालय सुरू करणार आहेत लवकरात लवकर, तर त्यामार्फत मोठे मेळावे असतील, बैठका असतील, हे आम्ही सुरू करणार. ताई, आपण हा जर मागे बोर्ड पाहिला तर या ठिकाणी असं लिहिलं की पिंपरी चिंचवड शहराचे खरे शिल्पकार म्हणजे शरद पवार. पण ह्याच्यात आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचं योगदान देखील नाकारता येत नाही. पण ह्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्की काय नमूद करायचे, खरे शिल्पकार म्हणजे शरद पवार, ह्याच्या माध्यमातून काय सांगायचं आहे? जसं आता इम्रानबाईंनी सांगितलं की इथे जी MIDC आली किंवा IT पार्क आलं, हे सगळ्यात पहिलं शरद पवार साहेबांनीच आणलेलं आहे आणि तिथून कुठेतरी या शहराची सुरुवात झाली. आणि जो पाया असतो ना तो महत्त्वाचा असतो. त्याच्यासाठी म्हणून जो पाया जो रचला गेला तो शरद पवारांच्या मार्फत रचला गेला. त्याच्यामुळं आदरणीय शरद पवारांनी जी सुरुवात करून दिली त्याच्यानंतर नक्कीच अजितदादांनी त्याला सपोर्ट केला. आणि मी म्हणेल अजितदादासुद्धा म्हणजे ते तर आहेतच, ते त्यांच्यामुळे बरीचशी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि ते शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत. त्याच्यामुळं तेही नाकारता येत नाही, कारण जे त्यांनी घडवलेलं आहे शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली ते घडले आणि त्याच्यानंतरची जी डेव्हलपमेंट आहे ती दादांनी नक्कीच केलेली आहे. पण मूळ शिल्पकार म्हणजे ज्यांची सुरुवात जिथून झाली ती अजित पवारांच्या मार्फत झाली. त्याच्यामुळे आम्ही ते विसरू शकत नाही आणि आमचा जो पूर्ण पाठिंबा आहे तो आमचा आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबतच असणार आहे. चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ह्या ठिकाणी मी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष OBC सेलचा म्हणून बोलत आहे. आज मराठा आणि OBC हा जो विषय चालू आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर OBCंना न्याय द्यायचं काम केलं असेल ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी. त्यामुळं शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमागे संपूर्ण OBC समाज हा मतदार म्हणून उभा आहे आणि मतदान हे पवार साहेबांनाच होणार आहे. आणि माझ्यासारखा एक तळागाळातला कार्यकर्ता, एक कार्यकर्त्यापासून आज शहराध्यक्षपदापर्यंत जी मजल घेतलेली आहे ती फक्त आदरणीय पवार साहेबांच्या मुळेच घेतलेली आहे आणि पवार साहेबांच्या बरोबर हा OBC समाज असाच राहील याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. अद्यापही शहराध्यक्षपदाचा विस्तार झालेला नाही. शरद पवार गटामध्ये देखील रस्सीखेच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. कधीपर्यंत शहराध्यक्ष नवीन भेटणार आहे आप शहराला? रस्सीखेच चालू आहे. काही माजी नगरसेवक, येस काँग्रेसचे काही जुने जाणते नेते आमच्या संपर्कात आहेत. तत्पूर्वी शहराध्यक्षाची निवड होण्यापूर्वी काही वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या इथं महिला अध्यक्षांना पण नेमण्यात आलेलं आहे. मला OBC जो या ठिकाणी बहुजन समाज आहे त्याचं एक नेतृत्व आणि त्याचं एक शहराध्यक्षपद जबाबदारी माझ्यावर दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये मीही त्या पद्धतीने 3 विधानसभेमध्ये मांडणी करत आहे आणि 100% या ठिकाणी येत्या आठवड्याभरामध्येच प्रमुख अध्यक्षही नेमण्यात येईल.